मित्रांनो, आपण चर्चा करतोय ज्योतिषशास्त्र हे विज्ञान आहे की थोतांड आहे। आज आपण चर्चा करणार आहोत प्रभू रामचंद्रांच्या कुंडलीचा। नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी किळुस्कर। मित्रांनो, आपण चर्चा करतोय ज्योतिषशास्त्र हे विज्ञान आहे की थोतांड आहे। आजपर्यंतच्या एपिसोडपर्यंत आपल्याला एक गोष्ट लक्षात आलेली आहे की ज्योतिषशास्त्र हे विज्ञान आहे, ते खगोलशास्त्र आणि मानसशास्त्रावरती आधारित आहे। मित्रांनो, आज आहे रामनवमी। आज आहे रामनवमी। तुम्हाला सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा। प्रभू रामचंद्रांचा आज जन्म झालेला आहे। मित्रांनो, तुम्ही सर्वांनी रामनवमी हा उत्सव साजरा केला असेल। मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत प्रभू रामचंद्रांच्या कुंडलीवरती। मित्रांनो, प्रभू रामचंद्रांची कुंडली, त्यांची रास कोणती आहे तर कर्क रास, आणि लग्न रास सुद्धा कर्कच आहे। जन्मरास आणि लग्न रास या दोन्ही कर्क आहे। मित्रांनो, कर्क या राशीचं चिन्ह काय आहे? खेकडा, आणि ही जलतत्वाची रास आहे, आणि या राशीचा स्वामी आहे चंद्र। म्हणजे पाणी थंड, चंद्राचा प्रकाश थंड, त्याची उष्मा थंड, म्हणजे सर्वच गोष्ट कसं थंड। मानसिकदृष्ट्या ही रास कशी आहे? थंड स्वभावाची आहे, जलतत्वाची असल्यामुळे। मित्रांनो, जलतत्वाचा हा प्रभाव त्या माणसाच्या मनावरतीही होतो। थंड स्वभावाचा, प्रेमळ स्वभावाचा, त्याच्यात मातृत्व असते। त्या राशीमध्ये म्हणजे ह्या कर्क राशीमध्ये मातृत्व असते। मातृत्वाने ती अगदी वरपर्यंत पूर्णपर्यंत भरलेली असते। ते पात्र जे आहे मातृत्वाचं ते पूर्णपणे भरलेलं असतं, अशी ही रास। मित्रांनो, प्रभू रामचंद्रांचा आपण जर इतिहास वाचलेला आहे, प्रभू रामचंद्रांचा रामायणामधून आपण जे जीवनक्रम बघितलं आहे, त्यांच्या लीला बघितल्या आहेत, याच्यावरून आपल्या लक्षात येईल की ते शांत स्वभावाचे आहेत। ते शांत स्वभावाचे आहेत। मित्रांनो, मला एक गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे तुम्हाला। आज हा विषय मी का घेतला आहे तर काही गोष्टी तुमच्या लक्षात आणून देण्यासाठी। प्रभू रामचंद्रांना आपण भगवान, देव, परमेश्वर, ईश्वर ह्या दृष्टीने आपण बघतो त्यांच्याकडे। एक राजा, एक प्रामाणिक राजा, एक वचनी, एक पत्नी आणि एक वाणी असा राजा, अशी व्यक्ती, असा मनुष्य प्राणी। मित्रांनो, पुरुषोत्तम राम, पुरुषोत्तम, उत्तम, आणि मर्यादा पुरुषोत्तम राम, मर्यादाचं एक मूर्तिमंत उदाहरण। प्रत्येक गोष्टीत मर्यादा कशी ठेवायची, मर्यादा कशी राखायची, हे आपण प्रभू रामचंद्रांच्या पूर्ण जीवनक्रमावरून समजू शकतो, शिकू शकतो। जर आदर्श पुरुष बनायचे असेल, आदर्श पिता, आदर्श पती, आदर्श भाऊ, आदर्श राजा, आदर्श मित्र, तर आपण कोणाकडे बघू शकतो तर प्रभू रामचंद्रांकडे। सर्व दृष्टीने परिपूर्ण असा हा अवतार आहे। मित्रांनो, त्यांची रास कोणती आहे? कर्क रास। म्हणजे एक शांत स्वभावाची, एक मातृत्व हृदयाची ही रास आहे। म्हणून तुम्ही बघितलं असेल तर त्यांच्या जीवनामध्ये दयाभाव तुम्हाला दिसून येईल। त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी जो भाव वापरला आहे, निर्माण केला आहे, तो दयाभाव आहे। अगदी जीवजंतूपासून, प्राण्यामात्रापासून मनुष्य प्राण्यापर्यंत
त्यांनी कोणता भाव दर्शवला आहे तो म्हणजे दयाभाव. आणि त्यांच्या आयुष्यात ज्या ज्या कोण व्यक्ती येऊन गेले त्यांचा त्यांनी उद्धार केलेला आहे. मित्रांनो, आपण ज्यांना परमेश्वर म्हणतो, ईश्वर म्हणतो, भगवान म्हणतो, अशाही एका मनुष्य प्राण्याला, अशाही एका व्यक्तीला 14 वर्ष वनवास भोगावं लागलं, म्हणजे कष्ट भोगावे लागलेत. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, तर तब्बल 14 वर्ष. मित्रांनो, हे का घडलं? आपण आता त्या राशीवरती, त्याच्या कुंडलीवरती चर्चा नाही करणार आहोत. मला तुम्हाला जे काय सांगायचं आहे, समजवायचं आहे, तो विषय मी तुमच्यासमोर ठेवतोय. आता आपण काय म्हणतो, प्रभू रामचंद्र हे परमेश्वर आहे, ईश्वर आहेत, भगवान आहेत. त्यांची आपण पूजा अर्चा प्रार्थना करतो. आपल्याला आपल्या आयुष्यात जर दुःख आलं तर आपण त्यांना हाक मारतो, त्यांचं आपण नामस्मरण करतो, असे प्रभू रामचंद्र. मित्रांनो, त्यांच्या आयुष्यात सुद्धा काय आलं होतं, एक कष्ट आलं होतं. आणि ते कष्ट त्यांनी हसत हसत स्वीकारलेलं आहे. 14 वर्षाचा वनवास, 14 वर्षाचा वनवास. 1 नव्हे, 2 नव्हे, 3 दिवस नव्हे, काही महिने नव्हे, तर 14 वर्ष. मित्रांनो, आपण काही दिवस आपल्याला जर त्रास झाला तर आपण विचलित होतो, आपण दोलायमान होतो, आपण संभ्रमित होतो. पण प्रभू रामचंद्र हे संयमी होते. त्यांनी संयमाने याला तोंड दिलं. त्यांनी आपल्या आयुष्याला, या वनवासाला संयमाने तोंड दिलं. अगदी वनात राहून त्यांनी एका वनचरीप्रमाणे आपलं आयुष्य 14 वर्ष काय केलं, कंठलं. ते आयुष्य जगलेत. मित्रांनो, म्हणजे देवाला सुद्धा, आपण ज्याला देव म्हणतो, ईश्वर म्हणतो, त्यांनाही कष्टापासून वंचित ते राहिलेले नाही आहेत. कष्टापासून, दुःखापासून ते वंचित राहिले नाही. आपण त्याला दुःख समजतोय, पण त्यांनी ते दुःख म्हणून स्वीकारलं नाही, ते सुख म्हणून स्वीकारलं. काही नियतीचं योजना आहे, ही नियतीची योजना आहे. प्रभू रामचंद्र जर त्या महालात राहिले असते, राजा म्हणून राहिले असते, तर पुढे जो घडणारी गोष्ट होती, म्हणजे एका असुराचा वध, रावणाचा वध, असंख्य असुरांचा वध, जे प्रत्येक प्राणीमात्रांना, मनुष्य प्राण्यांना, ऋषीमुनींना छळत होते, असा असंख्य असुरांचा वध त्यांनी केला. मित्रांनो, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. ज्यावेळी आपल्या आयुष्यात ह्या गोष्टी येतात, निर्माण होतात, अडचण निर्माण होतात, आपण त्याला दुःख म्हणतो, त्यावेळी आपल्याकडून काहीतरी वेगळं घडवायचं असते, काहीतरी चांगलं घडवायचं असते, आपल्याला परिपक्व बनवायचं असते. ते घडवण्यासाठी आपल्याला परिपक्व बनवायचं असते. मित्रांनो, ज्यावेळी लोखंडाला त्या अग्निदिव्यातून जावं लागते आणि त्याच्यावरती घणाचे घाव बसतात, त्यावेळेस तो पोलाद बनतो. आणि त्या अग्नीतून निघालेला तो लोखंड ते गरम असते, त्यावेळी त्याला आपण आकारही देऊ शकतो. तशीच सुवर्णाची गोष्ट आहे, सोन्याची गोष्ट तशीच आहे. सुवर्णकार सुद्धा त्याच्यावरती हातोड्याचे घाव घालतो, त्याला अग्निसंस्कार करतो त्याचा. म्हणजे जर एखादी चांगली गोष्ट घडवायची असेल, जर आपल्या आयुष्यात चांगली गोष्ट घडवायची असेल आणि घडणार असेल, घडवायची कोणाला असते, तर त्या नियतीला, त्या परमेश्वराला, त्या निसर्गाला, त्या पंचमहाभूतांना. जर काही घडवायचं असेल तर आपल्या आयुष्यात अशा अडचणी निर्माण होतात, असे प्रसंग निर्माण येतात, अशा गोष्टींना आपल्याला तोंड द्यावं लागते. पण त्यावेळी आपण घाबरून न जाता, विचलित न होता, संयम ठेवून काय करायला हवं, त्याला सामोरं जायला पाहिजे आणि त्याच्यातून मार्ग काढायला पाहिजे. म्हणजे आपण योग्य स्थळी जाऊन पोचू. जी नियतीची इच्छा आहे, त्या योग्य स्थळी आपण जाऊन पोचू शकतो. का?
तर त्याला समाजाचा उद्धार करायचा होता. हे का घडलं? तर समाजाचा उद्धार करण्यासाठी. रावणाचा वध म्हणजे एका असुराचा वध फक्त नाही आहे, तर त्याचा उद्धारही केला. त्यांना मुक्ती दिली. त्यांच्या अहंकारातून, त्यांच्या षडविकारातून त्यांना मुक्ती दिली. आणि हे शेवटी मान्यसुद्धा केलं त्या दशाननाने, त्या रावणाने. ज्यावेळी त्यांनी लक्ष्मणाला आपलं ज्ञान दिलं, त्यावेळी त्याने हे मान्य केलं की नक्की काय आहे, हे का घडलं. मित्रांनो, लक्षात घ्या, म्हणजे हा उद्धार आहे. हा फक्त त्यांचा अंत नाही आहे, त्यांचा नाश नाही आहे. त्यांच्या नाश कशाचा आहे? तर त्यांच्या विचारांचा, त्यांच्या त्या विचारधारेचा. आणि विचारधारा ही कशी निर्माण होते? अयोग्य विचारधारा कशी निर्माण होते? तर षडविकारामुळे. हे विकारग्रस्त झाला. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, की हे विकार निर्माण झाला की आपण अधोगतीला जातो आणि अविचारी होतो. आपण अविचारी होतो, नकारात्मक विचार करायला लागतो. अशा वेळेला, अशा काळाला आपल्याला सावध व्हायला पाहिजे, आपल्याला सावरायला पाहिजे आणि आपल्याला आवरायला पाहिजे. ज्यावेळी काही प्रसंग आपल्या आयुष्यात निर्माण होतात, ते आपल्याला काहीतरी मार्गदर्शन करत असतात, आपल्याला काहीतरी शिकवत असतात. मित्रांनो, ते आपले सर्वात मोठे गुरु असतात. ही जी वेळ आहे ना, ज्या वेळेला आपण वनवास भोगत असतो, आपण त्रास भोगत असतो, ज्याला आपण त्रास म्हणतो, त्यावेळेला आपल्याला तो गुरुवर्य म्हणजे कोण? अनुभव, ते येणारे प्रसंग आपल्याला मार्गदर्शन करत असतात. आपल्याला त्या एका साध्या लोखंडाचं काय करत असतात? पोलाद बनवत असतात. त्या सोन्याच्या धातूचं एक सुवर्ण अलंकारात रूपांतर करत असतात. त्या हिऱ्याच्या दगडाचं एका सुंदर पैलू पाडून एका सुंदर आकारामध्ये, त्याच्या किमतीमध्ये, म्हणजे त्या दगडाची किंमत आणि त्याला पैलू पाडून त्या हिऱ्याला स्वरूप दिल्यानंतर त्याची किंमत, याच्यात जमीन आसमानाचा फरक असतो. मित्रांनो, लक्षात आलं का? ह्यामुळे आपण कोणालाही हे विधिलिखित जे आहे आपल्या आयुष्यात, जे कर्म आहेत, जे भोग आहेत, चांगले किंवा वाईट, ज्याला आपण वाईट म्हणतो, ते सर्वात अतिउत्तम असतात, चांगले असतात. कारण मित्रांनो, ज्यावेळी गूळ असतो ना खिशात, त्यावेळी मुंग्या त्याला लागतात. पण गूळ खिशात नसताना जे आपल्या सोबत असतात, त्याशिवाय तर आपल्याला सोबत सहकार्य करतात, साथ देतात, आपलं समर्थन करतात, त्यावेळी खऱ्या गोष्टीची आपल्याला जाणीव होतं, खऱ्या व्यक्तींची, खऱ्या विषयाची जाणीव होते. मित्रांनो, लक्षात आलं का? त्यामुळे वास्तव काय आहे? ज्याला आपण वाईट म्हणतो ते वाईट नाही आहे, ज्याला आपण दुःख म्हणतो ते दुःख नाही आहे, त्याच्यात अमाप सुख आहे. ते सुख समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि ती वाटचाल करणं, ते जीवनक्रम जगणं, ते मार्गक्रमण करणं महत्त्वाचं आहे. आणि ते मार्गक्रमण करत करत ते रावणापर्यंत पोचलेत. आणि त्या रावणाला त्या जीवनातून मुक्त केलं, त्या जीवनातून मुक्त केलं. मित्रांनो, लक्षात आलं का? आपण कर्क राशीवरती पुढे बोलूच. ह्याच्या पुढची जी रास मी घेणार आहे, म्हणजे याच्यापूर्वी जी रास घेतली होती ती मेष रास होती. त्याच्यानंतर आपण चर्चा करणार आहोत ती रास आहे वृषभ रास. पुढच्या भागामध्ये आपण वृषभ राशीवरती बोलू. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, भगवान रामांना, भगवान श्रीकृष्णाला सुद्धा वनवास भोगावा लागला, त्रास भोगावा लागला. हा त्रास नसतो, हा वनवास नसतो, तर हे मार्गदर्शन असते. आपल्याला परिपक्व बनवायची एक काय असते? योजना असते.
या नियतीच्या हातात. कारण मनुष्य प्राणी हा बुद्धिवान आहे. त्या बुद्धीचा वापर करून तो समाजाचं, स्वतःपासून समाजाचं भलं करू शकतो. त्यामुळे आपल्याला काय करायला हवं? मनन चिंतन करायला हवं. अशा परिस्थितीत, अशा वेळेला आपल्याला मनन चिंतन करायला हवं की आपल्याला नक्की काय करायचं आहे, आपल्याला काय साध्य करायचं आहे, आपण जन्माला का आलो आहे. प्रत्येक मनुष्याचा, प्रत्येक प्राण्याचा एक काय आहे? एक उद्दिष्ट आहे, एक उद्देश आहे जन्माला येण्याचा. त्या नियतीने, त्या निसर्गाने त्याला जन्माला घातलं आहे. ह्या भूमातेने, आदिमातेने, म्हणजे पृथ्वी. सर्वांची जननी कोण आहे? ही पृथ्वी आहे, आदिमाता आहे. प्रत्येक जीवजंतूची, प्रत्येक प्राणीमात्रांची, प्रत्येक वनस्पतीची आदिमाता कोण आहे? प्रथम माता कोण आहे? तर ही भूमाता आहे, ही वसुंधरा आहे, ही पृथ्वी आहे. तर तिचा काहीतरी उद्देश आहे. या पंचमहाभूतांचा काहीतरी उद्देश आहे. या ब्रह्मांडाचा काहीतरी उद्देश आहे. या निसर्गाचा काहीतरी उद्देश आहे. ज्याला आपण परमेश्वर म्हणतो, ईश्वर म्हणतो, देव म्हणतो. आपल्याला जन्माला घालण्याच्या मागचा उद्देश आहे. आपलं काहीतरी कार्य आहे, आपलं काहीतरी कर्म आहे. ते आपण कधी जाणू शकतो? ज्यावेळी आपण संयमी राहू, शांत राहू आणि विचाराधीन राहू, मनन चिंतन करू. मित्रांनो, लक्षात आलं का? त्यामुळे आवरा आणि सावरा. भरकटून जाऊ नका, गडबडून जाऊ नका, घाबरून जाऊ नका. षड्विकार आणि भीती हे सर्वात मोठी शत्रू आहे. प्रत्येक प्राण्याच्या आयुष्यात षड्विकार आणि भीती ही सर्वात मोठा शत्रू आहे. त्या शत्रूंना, भीतीला आणि त्या षड्विकारांना दूर ठेवा, म्हणजे सप्तविकार. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल मला काय सांगायचं आहे. सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल लाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन. प्रभु रामचंद्र की जय. सियावर रामचंद्र की जय. पुरुषोत्तम रामचंद्र की जय. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र की जय.